सर जय सेवा। मी ज्योती आडे आहे। मी या सर्व पालकांमधून एक पालक आहे। मला हे सांगायचं होतं की आम्ही जे पालक आहोत, आमचे जे 280 विद्यार्थी होते, जाहिरातीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले पोरांचे, आणि फॉर्म भरल्याप्रमाणे लिस्ट लागलेली नाही, ही चुकी या डिपार्टमेंटचीच आहे। आणि लिस्ट न लागल्यामुळे 4 महिने लोटून गेले आहे आणि या 4 महिन्यामध्ये पालक इतके त्रस्त झाले आहे, जसं रोहित दादांनी प्रत्येक तारखेनुसार जे सांगितलेलं आहे। तर मला हे म्हणायचं आहे की कुठपर्यंत अजून आम्ही पेशन्स ठेवायचे आणि कुठपर्यंत अजून आम्ही हे सगळं सांभाळून घ्यायचं। माझा जयसेवा, मी ॲडव्होकेट मुकेश पेंदाम। आज इथे जे सगळे लोक जमा झाले आहेत, त्यांची जी मागणी आहे त्या मला असं वाटतं की ही मागणी करायची गरजच पडली नव्हती पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की शासनाने निर्णय बनवलेला आहे की राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या अंतर्गत आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे, आणि शिक्षणाच्या अधिकाराचं हनन करणं हे कुठेतरी जे शासन आहे, शासन किंवा शासनातील जे लोक आहेत, जे प्रशासन आहे, या लोकांनी अशा पद्धतीनं शिक्षणाच्या अधिकाराला व्हायलेट करणं हे कुठेतरी असंवैधानिक आहे। हे व्हायला नको पाहिजे होतं। कारण होते काय माहिती आहे की आता आम्ही बघतोय खूपदा प्रत्यक्ष गोष्टींवर आम्हा आदिवासींना इथे यावं लागते। सगळ्यांना आम्ही खालीपिली नाही आहोत। पहिली गोष्ट तर ही समजली पाहिजे की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट मागायला इथे यावं लागते, इथे दरवाज्यावर बसावं लागते, अधिकाऱ्यांशी बोलावं लागते, अधिकाऱ्यांना त्या गोष्टी मागावं लागते जे आमच्या हक्काच्या आहेत, जे आमच्या अधिकाराच्या आहेत। जय सेवा, मी दुर्गेश मसराम, नागपूर शहर अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद। आमचा मुद्दा म्हणजे नामांकित शाळेमध्ये 228 मुलांच्या ॲडमिशनबद्दलची आमची तक्रार आहे। त्यामध्ये शासन आणि आदिवासी विकास विभाग हे फक्त 77 लोकांनाच ॲडमिशन देतो म्हणाले। आम्ही सरळ याचा निषेध करतो। जेवढ्या लोकांनी फॉर्म भरला, जेवढे लोक पात्र आहे, त्या 228 मुलांना ॲडमिशन मिळाली पाहिजे। आम्ही याबद्दल इथे आलेलो आहे।